मी खामगावातच आहे आणि आज आपण अंतराजमध्ये इथं आलेलो आहोत। आज स्किल इंडिया प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना राशी NSDCच्या अंतर्गत आज डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून मी लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या इंडस्ट्रीचे आज जे प्रोडक्ट आहेत जैविक प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, आज गव्हर्नमेंट डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून शेतकरी लोकांपर्यंत गोरगरीब लोकांपर्यंत त्यांचं उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे भर देत आहे। असेच मी लाईफस्टाईलचे प्रोडक्ट जैविक प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्याचा काय जबरदस्त अमेझिंग रिझल्ट आपल्याला मिळाला आज आपण बघणार आहोत। माय डिअर फ्रेंड्स, आपल्यासोबत उपस्थित आहेत कृष्णा सोळंके सर आणि सोबत पूनम सोळंके मॅडम, सोबत कोल्हे सर सुद्धा आहेत, परमेश्वर कोल्हे सर आणि DTC सुनंदा नटकुर मॅडम सुद्धा आहेत। आज आपण जाणून घेऊयात कृष्णा सोळंके सर आणि पूनम सोळंके मॅडम यांनी यांच्या शेतामध्ये जो रिझल्ट घेतला यांना काय रिझल्ट मिळाला आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात। यस सर, आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगाल? नमस्कार, मी कृष्णा सोळंके, मुक्काम पोस्ट अंतरज, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे। माझ्याकडे वडलोपार्जित 5 एकर शेती असून साधारणतः 8 ते 10 वर्षापासून शेती करत आहे। शेतकऱ्यांचा हाल पूर्वीपासून खरंच खराब आहेत। ना सरकार साथ देत ना तो निसर्ग साथ देत आणि उत्पन्नसुद्धा दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे। दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत चाललेला आहे। अशातच मी 8 वर्षापासून करत असलेली शेती अक्षरशः मोडीत काढली होती, परंतु अचानक आमचे मित्र श्री अक्षय घोगरे यांची अचानक भेट होऊन त्यांनी मला माय लाईफस्टाईलमध्ये आज ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून मला ॲड करून घेतलेला आहे। प्रथमतः मी आज 15 दिवसापूर्वी ही माझ्या शेतात पेरलेली मिरची अतिवृष्टी आणि जास्त पावसाळा झाल्यामुळे अक्षरशः उपटून फेकून देण्याच्या लायकीची झाली होती। त्याला 1000 प्रकारचे रोग जडलेले होते आणि ते मिरची कुठल्याही कामाची राहिलेली नव्हती। 15 दिवसापूर्वी या मिरचीच्या झाडांना एकही फूल किंवा एकही मिरची नव्हती। जेव्हा मी जॉईनिंग केली त्यानंतर जे MI लाईफस्टाईलचे प्रोडक्ट आहेत घेऊन प्रत्यक्षात 15 दिवसापूर्वी फवारणी केलेली आहे। जेव्हा 15 दिवसापूर्वी माझ्या शेतातल्या झाडाची कंडिशन ही अशी होती, ही प्रयोगासाठी आणि अनुभवासाठी मी 2 झाडं राखून ठेवलेली आहेत। आधी झाडांची परिस्थिती अशी होती, आज रोजी झाडांना फवारणी केल्यानंतर 15 दिवसानंतर या प्रकारची अशी सुधारणा झालेली आहे। अक्षरशः बुळापासून तर शेंड्यापर्यंत फूल आणि मिरचीनी झाड लगडलेलं आहे। झाडांमध्ये फार सुधारणा झालेली आहे, नवीन फुटवे फुटलेले आहेत आणि अचंबित झालो की इतका फरक म्हणजे खरोखरच हे शेतकऱ्यांसाठी MI लाईफस्टाईलचे प्रोडक्ट हे शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहेत। हे बघा मित्रांनो, तुम्ही कुठलीही मिरची घेतली तर अक्षरशः बुळापासून छोट्या छोट्या फांद्या मिरच्या लागलेल्या आहेत। हे बघा मित्रांनो, झाडाची क्वालिटी, पानात जो पडलेला कोकळा रोग तो सुद्धा पूर्णपणे निघालेला असून मिरचीची क्वालिटी, मिरचीची हाईट आणि मिरचीला चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे। आपण जसं जसं समोर जाल तसं आणखी तुम्हाला मिरचीमध्ये त्याच्यासोबत मी काही वांग्याची झाडं लावली होती, त्यांना अक्षरशः कीड लागून एकही पान किंवा फूल त्याला राहिलेलं नव्हतं। आज रोजी फुलांनी आणि पानांनी झाड असं बहरलेलं आहे की आज त्याला फळांची सेटिंग होत आहे। सोबतच माझ्याकडे तूरसुद्धा लावलेली होती। तुरीला भरपूर प्रमाणात कोकड्या रोग पडून अळींचा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव झालेला होता, परंतु आज रोजी 15 दिवसापूर्वी फवारलेली तूर आज अक्षरशः वजनाने, फळांच्या फुलांच्या वजनाने आज वाकायला लागलेली आहे, त्यांना वजन सहन होत नाही आहे। प्रत्यक्षात आपण डोळ्याने बघू शकता। मित्रांनो, एका झाडावरती नाही तर पूर्ण बघा, प्रत्येक झाड तुम्ही शेतातलं कुठलंही झाड बघा किती मिरच्या लागलेल्या आहेत। एका झाडाला, एका डांगीला एवढ्या सगळ्या मिरच्या आहेत, म्हणजे एका डांगीला जवळपास नाही म्हटलं तरी 15-15, 20-20 तुम्हाला मिरच्या दिसतील एका डांगीला, पूर्ण रोपाला बघा तुम्ही। एक नाही, आपण बघूयात, चला पुढे आपण शेतामध्ये बघूयात प्रत्येक झाडाला मिरचीची क्वालिटी। आणि बघा, आज जर का विचार केला मिरचीची क्वालिटी, त्याचं वजन, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वाढलेल्या आहेत। बघू शकता पुढे, हे बघा खुरसणी मिरची सुद्धा, हे बघा तुम्ही बघू शकता। हे बघा कशा प्रकारे एका डांगीला एवढ्या मिरच्या लागणे, क्वालिटी पण जबरदस्त आहे। बघा एका डांगीला किती मिरच्या आहेत, मुळापासून मिरच्या लागलेल्या आहेत। माय डिअर फ्रेंड्स, मुळापासून मिरच्या आहेत, बघू शकता आपण पूर्ण शेतामध्ये। आपण पुढे जाऊयात। या प्रत्येक झाडाला, हे बघा प्रत्येक झाडाला क्वालिटी मिरचीची बघा, एका डांगीला किती मिरच्या दिसत आहेत। हे बघा एवढ्या सगळ्या मिरच्या एका झाडाला नाही, प्रत्येकाला। हे बघा सरांनी वांग्यावरती सुद्धा फळ आलेली आहे। हे बघा 15 दिवसापूर्वी वांग्याला एकही फूल किंवा फळ नव्हतं, आज फळं धरायला सुरुवात झालेली आहे आणि फुलाने जर बहर आलेला आहे। मुळापासनं मिरच्या, हे बघा एका डांगीला एवढ्या मिरच्या। हे बघा ही मिरचीची क्वालिटी, ही मिरची एका डांगीला जर एवढ्या मिरच्या लागतात पूर्ण झाडाला, पूर्ण शेताला।
मस्त वांगी 2-3 वांगी आहेत. 2-3 वांगी लागली. आता पुढे वांगी पकडू. या सर पुढे. हो. हे बघा माझे फ्रेंड्स, कशा मिरच्या लागलेल्या आहेत. एवढ्या मिरच्या, क्वालिटी पण जबरदस्त, वजन पण वाढलंय, सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. बघू शकता. या मित्रांनो पुढे पण बघू.